हॅलो, प्रेज लॉर्ड, जय मसीह की. शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुंदर, प्रेमळ, मधुर, सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आज मी परमेश्वराची वचने घेऊन तुमच्या समोर आलो. या आपण देवाची वचनं ऐकूया, बघूया, शिकूया आणि देवाच्या वचनांप्रमाणे जगायचा आपण प्रयत्न करूया. मत्तेकृषी वर्तमान याचा 24वा अध्याय 37 आणि 38 वचनांमध्ये काय लिहिले मी तुमच्यासाठी वाचतो. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. बायबल इथे आम्हाला असं सांगतं की नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे अचानक जलप्रलय आलाय त्याप्रमाणेच होईल असं सांगितलंय. जसं जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि अचानक जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेऊपर्यंत कोणालाच काहीच समजलं नाही असं तिथं मत्तय म्हणतोय. परंतु जर नोहाच्या पिरियडमध्ये गेलो, आपण उत्पत्तीच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये जर गेलो तर आपल्याला थोडासा नोहाचा अभ्यास करावा लागेल. काय होता हा नोहा, का अचानक त्यावेळेला जलप्रलय आलाय, काय नेमकं घडलं होतं, आपण थोडंसं तिकडे जाऊन पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनं काय म्हणतात. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे असं सांगितलं आणि मानवाच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. परमेश्वराला मनुष्य पृथ्वीवर निर्माण केल्याचा अनुताप झाला, त्याच्या चित्ताला खेद झाला असं इथे सांगितलं. का? कारण मानवाच्या कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत. मानवाच्या कल्पना चांगल्या नाहीत, मानवाचे विचार चांगले नाहीत, देवाच्या प्रती नाहीत आणि एकमेकांच्या प्रती देखील नाहीत. आणि म्हणून परमेश्वराला वाईट वाटलं, राग आलाय आणि त्याचा परिणाम आपण पुढे पाहतो. 6व्या अध्यायामध्येच 11-12 वचनांमध्ये काय सांगितले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जात जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. पृथ्वी भ्रष्ट झाली. पृथ्वीवरच्या लोकांनी, प्राणीमात्रांनी त्यांची चालचलवणूक बिघडवली असं बायबल आम्हाला सांगतं. आणि मग 13व्या वचनात देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने प्लॅन केलाय संपूर्ण पृथ्वीला नष्ट करायचा. हालेलुया. संपूर्ण पृथ्वीचा नाश करायचा परमेश्वराने प्लॅन केला. आणि मग 6व्या अध्यायात 8व्या वचनात पाहिलं तर परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. 9व्या वचनात नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. एक व्यक्ती होता त्या काळामध्ये. परमेश्वराने पृथ्वी भ्रष्ट झालेली पाहिली, परंतु हा नोहा नीतिमान आणि सात्विक होता असं तिथं बायबल आम्हाला सांगतो. आणि मग परमेश्वराने नोहाला प्लॅन सांगितला या पृथ्वीला नष्ट करायचा. त्याच वेळेला नोहाला वाचवण्यासाठी परमेश्वराने एक तारू बांधायची आज्ञा दिली. 14व्या वचनापासून तुम्ही पुढे वाचा, नंतर तो आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर आणि मग तो किती हात असलं पाहिजे, कशी काय, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत ते परमेश्वराने तिथे त्याला सगळं गाईड केलं. नोहाचा तारू
जो परमेश्वराच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे बांधलेला होता. त्याच वेळेला आपण जर टायटॅनिकची जर तुलना केली तर टायटॅनिक 1909 सालामध्ये फ्रँकलिन नावाचा व्यक्ती होता, त्याचा मालकी हक्क होता, म्हणजे तो त्याचा मालक होता. आणि टायटॅनिक हे त्यांनी बांधलं. त्याला जवळपास 37 महिन्याचा काळ गेलाय. परंतु नोहाचा तारू जर पाहिला तर तो नोहाचा तारू बांधायला जवळपास 120 वर्ष लागले. आणि हे 120 वर्ष नोहा तारू बांधत असताना अनेकांनी पाहिलं असेल, येणारे जाणारे लोक, आजूबाजूच्या गावातले लोक अचानकपणे हा एवढा मोठा तारू बांधायचा किंवा एवढी मोठी बोट जहाज बनवायचा प्लॅन ह्यांनी का केलाय, आणि अचानकपणे का हा नोहा असं काहीतरी करायला लागलाय. लोक त्याला वेडा म्हणत असतील, लोक त्याला काहीतरी बोलत असतील, त्याला नावं ठेवत असतील, त्याला चिडवत असतील, त्याला वेळ लागलाय असं म्हणत असतील. परंतु तो त्याचं काम नित्य नियमाने करत होता. आणि त्यांनी आणि त्याच्या 3 मुलांनी मिळून तो तारू बांधलाय. नोहा, त्याची पत्नी, त्याची 3 मुलं आणि त्याचे बायका, 8 जणांसाठी तारू बांधण्यात आला. तो तारू कसा होता? जवळपास 510 फूट लांब, अंदाजे अप्रॉक्सिमेटली 5-10 फूट मागे पुढे असू शकेल. 510 फूट लांब, 86 फूट त्याची रुंदी आणि जवळपास 51 फूट हाईट त्याची असेल. आणि त्याच वेळेला जर टायटॅनिकशी कम्पेअर केले तर जवळपास 882 फूट लांब. टायटॅनिकची डायमेन्शन सांगतो तुम्हाला. 882 फूट लांब, 92 फूट रुंद आणि 104 फूट हाईट असणारं टायटॅनिक होतं. पण टायटॅनिक हे लोखंडाने बनवलं गेलं होतं आणि तारू, नोहाचा तारू हा गोफेर लाकडाचा बनवला गेला होता. नोहाचा तारू हा देवाच्या आज्ञेप्रमाणे तयार केला गेला होता. आणि टायटॅनिक हे मानवी बुद्धीवरती अवलंबून, इंजिनिअरिंगवर डिपेंड असणारे लोकांनी, ठीक आहे हरकत नाही, ती बुद्धी देखील परमेश्वरानेच दिली होती. पण त्याच्या पुढची एक मोठी गोष्ट काय, तर ज्यावेळेस टायटॅनिक तयार झालं त्यावेळेला त्याचा मालक, त्याचा कॅप्टन, जो स्मिथ नावाचा त्याचा कॅप्टन होता, तो असं म्हणतो की परमेश्वर जरी उतरून आला तरी हे जहाज बुडवू शकणार नाही. हे जहाज अनसिंकेबल, म्हणजे जे कधीच बुडलं जाणार नाही असं हे जहाज आहे, अशी त्यांची कल्पना होती. परंतु फक्त 5 दिवस ते पाण्यावर तरंगलंय. एका आईसबर्गला ते धडकलं आणि अटलांटिक ओशन मध्ये, त्या समुद्रामध्ये ते बुडून गेले. प्रेज द लॉर्ड. आणि हा नोहाचा तारू जो परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे बांधलेला. बघा, परमेश्वराच्या आज्ञांमध्ये तुमच्यासाठी कसं संरक्षण आहे याच्याकडे थोडंसं आज काळजीपूर्वक लक्ष द्या. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तंतोतंत जसं परमेश्वराने सांगितलं तसंच तो करत गेला. सुमारे 120 वर्ष लोकांनी त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला असेल. सुमारे 120 वर्ष सैतानाने त्याला खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल. तो काम करत असताना अनेकदा आजारी पडला असेल. तो काम करत असताना अनेकदा थकला असेल. तो काम करत असताना लोकांच्या बोलण्यामुळं कदाचित चिडला असेल. तो काम करत असताना अनेक वेळा त्याला प्रश्न पडले असतील की मी करतोय ते बरोबर करतोय का. परमेश्वराने एकदा सांगितल्यानंतर रोज परमेश्वर येऊन त्याला सांगत नव्हता की कुठं काय करायचंय, कसं करायचंय. रोजच ते इन्स्ट्रक्शन दिले जात नसतील. वर्षांनी, 6 महिन्यांनी, 2-4 वर्षानंतर तो विचार करायला लागला असेल, माझा तर तारू अजून बांधून झालेला नाही, अचानक पावसाला सुरुवात झाली तर करायचं काय. असे अनेक प्रकारचे प्रश्न. माहित नाही काय कसं त्याच्या काळामध्ये त्यांनी केलं. आम्ही फक्त कल्पना करू शकतो. त्या काळात खिळे असतील का, त्यांनी कशा पद्धतीने खिळे मारले असतील, त्या काळात चिटकवायला काय असेल आणि कशा पद्धतीने त्याने तो तारू बांधला असेल, काय काय त्यावेळेसचे उपाययोजना असतील, काय काय गोष्टी त्यावेळेस असतील, आम्ही थोडीशी फक्त कल्पना करू शकतो. परंतु
आमच्या कल्पनेपेक्षा आमचा परमेश्वर महान आहे. हालेलुया. आम्ही या जगात जगत असताना अनेक प्रकारच्या कल्पना करतो, अनेक गोष्टींमुळे आम्ही त्रासून जातो, अनेकदा आमच्या अंगामध्ये धीर नसतो, अनेकदा अनेक गोष्टींनी आम्ही खचून जातो आणि आम्ही म्हणतो की आता मी संपलो, आता मी हारलो. अनेक लोक आय क्विट असं म्हणून आत्महत्या करणारे आम्ही पाहतो. परंतु हा नोहा त्याने कधीच क्विट केलं नाही, तो कधीच थांबला नाही. तर सुमारे 120 वर्ष त्याने सातत्याने तो तारू बांधायचं काम केलेलं आम्ही पाहतो. आणि बायबल असं सांगतं की तो नीतिमान होता. त्या काळच्या लोकांमध्ये तो सात्विक मनुष्य ठरला होता आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याने केलेलं आम्ही पाहतो. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळेला नोहा सुमारे 600 वर्षांचा होता आणि सुमारे संपूर्ण 1 वर्ष ते तारू पाण्यावरती तरंगत होतं. सुमारे 1 वर्ष, जवळपास 1 वर्षभर त्या तारूमध्ये राहण्याची योजना परमेश्वराने केली. परमेश्वराने प्लॅन केला नोहासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी त्या तारवामध्ये होती. विचार करा, टायटॅनिकचा विचार केला तर सुमारे 3300 लोक काहीतरी त्या टायटॅनिक मध्ये होते. सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज होत्या त्याच्यामध्ये. अगदी तुम्हाला सांगतो 840 रूम्स होत्या, स्विमिंग पूल, जिम, लायब्ररी, त्याच्यामध्ये स्क्वॅश कोर्ट होतं, त्याच्यामध्ये टर्किश बाथ, इलेक्ट्रिक बाथ, असं सगळ्या प्रकारचे सगळ्या सुविधांनी एखाद्या पंचतारांकित हॉटेल प्रमाणे ते जहाज तयार केलं होतं. इकडे टायटॅनिक मध्ये सगळ्या प्रकारचं लक्झरियस लाईफ होतं. परंतु नोहाच्या तारूमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची काय व्यवस्था असेल, थोडासा विचार करावा लागेल. त्यांना पिण्याची पाण्याची कशी त्यांनी व्यवस्था केलेली असेल, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी असेल. नोहा आणि त्याची मुलं काय मासेमारी करत असतील काय? एवढ्या मोठ्या त्या जलप्रलयामध्ये ते 40 दिवस तर त्यांनी कसं काय खाल्लं असेल ही एक कल्पनाच करावी लागेल. आणि त्याच्यानंतरही ज्यावेळेस पाऊस पडायचा थांबलाय त्याच्यानंतर मग त्यांनी मासेमारी केली असेल, इथपर्यंत ठीक आहे. परंतु पिण्याच्या पाण्याची काय सोय असेल, त्यावेळेस फिल्टर्स उपलब्ध असतील का? काय केलं असेल त्यावेळेस त्यांनी? विचार करा थोडासा. परमेश्वराचं सामर्थ्य कसं महान आहे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना परमेश्वराचं सहाय्य होतं, परमेश्वराचं मार्गदर्शन होतं. परंतु या टायटॅनिक मधल्या लोकांना परमेश्वराचं सहाय्य नव्हतं, परमेश्वराचं मार्गदर्शन नव्हतं. कसं थोडंसं विचित्र वाटतं ना काही गोष्टी. टायटॅनिक मध्ये सगळ्या प्रकारची उपलब्धता होती, परंतु नोहाच्या तारूमध्ये कसल्याच प्रकारची उपलब्धता नसेल, कसल्याच सुखसुविधा तिथं नसतील. तरी देखील नोहाचा तारू आजही अस्तित्वात आहे. नोहाच्या तारूतले सगळेजण वाचले आणि टायटॅनिक मधले सगळेजण मरण पावले. परमेश्वराच्या आज्ञेने चालणारे टिकणार आहेत, परमेश्वराच्या आज्ञेच्या विरुद्ध चालणारे सगळेजण नाश पावणार आहेत. अतिशय सोपं, सरळ, सुंदर गणित आहे परमेश्वराचं. माझ्या आज्ञेने चाला, मी तुमचं संरक्षण करेन. माझ्या आज्ञेच्या बाहेर गेलात की तुमच्या जीवनात सुरक्षितता नसेल. अतिशय सोपं परमेश्वराचं गणित, एकदम सोपं, सरळ, साधं आहे, सिंपल आहे. आम्ही देवाच्या आज्ञा पाळणारे लोक आहोत काय? आज थोडासा विचार करा. अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा असताना देखील टायटॅनिक बुडाले. ज्या तारूमध्ये कुठल्याही प्रकारची मोटर लावलेली नव्हती. विचार करा, टायटॅनिक मध्ये तर अत्याधुनिक मोटर्स होत्या, पण तारूला फक्त वल्लवण्यासाठी ते जे वल्लवलं जातं त्याच्यानी फक्त तेवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतील. आणि त्याच्या पलीकडे जसा वारा वाईल तसं जिकडे जाईल तिकडे. आणि परमेश्वर तर म्हटलं होतं की मी संपूर्ण सृष्टी पाण्याने भरून टाकणार आहे, पाण्याने मी बुडवून टाकणार आहे सगळं.
म्हणजे ही कल्पनाच नव्हती की कुठल्या तरी पर्वताला जाऊन धडकेल किंवा असं काही नाही. सगळे पर्वत देखील पाण्याने बुडून गेले होते. विचार करा, थोडासा कल्पना करा फक्त. परंतु टायटॅनिकला बुडण्या अगोदर, 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर त्यांना इन्स्ट्रक्शन मिळाल्या होत्या बाकीच्या जहाजांकडून की पुढे आईसबर्ग आहेत, म्हणजे मोठे मोठे हिमनग ज्याला आपण म्हणतो ते हिमनग पुढे आहेत, बर्फाचे डोंगर पुढे आहेत, तुम्ही जाऊ नका तिकडे, असं सांगितलं गेलं होतं. परंतु त्या कॅप्टननी स्मिथनी ऐकलं नाही. त्याला वाटलं इतकं मोठं जहाज आणि त्या आईसबर्ग पुढे काय फरक पडणार आहे त्याच्यानी. घमेंड, गर्व माणसाचा नाश करतो. ज्याप्रमाणे या टायटॅनिकचा नाश झाला, त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे जर घमेंड असेल, गर्व असेल, जर परमेश्वराचं न ऐकण्याची किंवा परमेश्वराला चॅलेंज करायची प्रवृत्ती जर आमच्यामध्ये असेल, तर कदाचित आम्ही देखील कुठेतरी धोक्याच्या पातळीवर आहोत. विचार करायला शिका. आज टायटॅनिक बुडालंय, परंतु नोहाचा तारू, माझ्या परमेश्वराने जो तारू बनवायला सांगितला होता, तो आज सापडलेल्या अवस्थेत आहे. अरारत पर्वतावरती तिथे तो टेकला होता ज्यावेळेस, ज्याच्यातून नोहा आणि त्याची लेकरं उतरलीत, तो आजही त्याच ठिकाणी आहे. शास्त्रज्ञांना तो सापडलाय. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. आजही नोहाचा तारू अस्तित्वामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे, त्याच्यासारखा कोणीच नाही. आणि त्या परमेश्वराने ज्याने नोहाचा तारू बांधायला सांगितला, नोहाला तारू बांधायला सांगितला, तो परमेश्वर या पृथ्वीकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ती भ्रष्ट झाली असं तो म्हणतो. आजही ज्यावेळेस तो बघत असेल त्यावेळेला तो म्हणतो की पृथ्वीवरचे लोक एकसारखे वाईट विचार करतात, त्यांच्या कल्पना केवळ वाईट आहेत, केवळ दुष्ट आहेत. आणि म्हणूनच मत्तेकृत सुवर्तमानामध्ये सांगितलंय की नोहाच्या काळात ज्याप्रमाणे जलप्रलय झाला, 120 वर्ष तो तारू बांधत असताना नोहा कदाचित लोकांना सुवार्थ सांगत असेल की परमेश्वर जलप्रलय करणार आहे, जलप्रलयाने ही पृथ्वी नाश होणार आहे, तुम्ही सगळेजण तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप करा, पापापासून मागे फिरा, पाप सोडून द्या, पाप करू नका. आणि तो सातत्याने लोकांना सुवार्थ सांगत असेल, परंतु लोक ऐकत नसतील, त्यालाच वेड ठरवत असतील. आजही अनेक ठिकाणी जेव्हा सुवार्थ सांगितली जाते, लोक त्या पास्टरांना, त्या सुवार्थिकाला मारतात, मारहाण करतात. का इकडे आलास, का सुवार्थ सांगतो, का आमचं धर्म परिवर्तन करतोय का, असं अनेक गोष्टी आजही बोलल्या जातात. प्रियांनो, पण एक दिवस तो जलप्रलय आला. 120 वर्ष परमेश्वराने देखील वाट पाहिली. कधीतरी कोणीतरी टर्न होईल, कोणीतरी पापापासून मागे फिरेल, कोणीतरी पश्चाताप करेल. त्या काळातही परमेश्वराने संधी दिली होती. आजही तो संधी देतोय. सुमारे 2024 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, एक नवीन करार घेऊन. कराराच्या बाबतीत बोलायचं तर इकडे पण आम्ही पाहतो, उत्पत्तीच्याच पुस्तकात आधी कराराविषयी मी तुम्हाला सांगतो. परमेश्वराने 8व्या वचनामध्ये 21व्या वचनात असं सांगितले, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधीही संहार करणार नाही. प्रेज द लॉर्ड. 9व्या अध्यायात 11व्या वचनात म्हणतो की तुम्हाशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सांगितलंय की परत मी जलप्रलय करणार नाही, परंतु परमेश्वर म्हणतो की मानवाच्या मनातल्या कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत. त्याच्यानंतर त्याने स्वतः संगती, परमेश्वराने स्वतः संगती एक करार केला आणि तो असं म्हणतो की 9व्या अध्यायात 12व्या वचनामध्ये 13व्या वचनामध्ये, मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह होईल. ज्याला आज लोक इंद्रधनुष्य म्हणतात, ते इंद्रधनुष्य नाही, ते मेघ धनुष्य आहे, ज्याला इंग्लिश मध्ये रेनबो म्हटलं जातं.
आणि परमेश्वराने ते मेघधनुष्य निर्माण केले. तो परमेश्वराने स्वतःबरोबर केलेला करार आहे, तो मनुष्याबरोबर केलेला करार आहे, तो या पृथ्वी संगती केलेला करार आहे की पुन्हा मी या पृथ्वीचा नाश करणार नाही पाण्याने. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर अद्भुत आहे. आणि म्हणूनच मत्तय सुवर्तमानामध्ये असं म्हटले की नोहाच्या दिवसात झालं त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचं येणं होणार आहे. नोहाने तारू बांधला, परमेश्वराने नोहाला वाचवलं, नोहाच्या परिवाराला वाचवलं. नोहापासून पुढे संतती निर्माण होत गेल्या, फलद्रूप झाले पृथ्वीवरती, त्यांचे वंश वाढत गेले आणि त्याच वंशांमधून पुढे प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आलाय. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्या संगती एक नवीन करार केला. बायबल जर पाहिलं तर जुना करार आणि नवीन करार असे दोन करार आहेत. परमेश्वराने त्या काळात एक करार केला की मी जलप्रलयाने पुन्हा कधीच या पृथ्वीचा नाश करणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे परमेश्वराने एक नवीन करार आमच्या संगती केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, सगळ्या प्रकारची मौज मजा करत होते, सगळ्या प्रकारचं पाप अगदी धिटाईने करत होते. आजही तेच चालू आहे. पण असं सांगितले की जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. ज्या वेळेला जलप्रलय सुरू झाला असेल, एका दिवसात तर काय लगेच बोट तरंगायला लागली नसेल. एवढं मोठं अवाढव्य ते जहाज, तो तारू अचानक तो तरंगायला लागला नसेल. जसं जसं पृथ्वीवर पाणी 1 फूट भरलं, 2 फूट भरलं, 3 फूट भरलं, 4 फूट भरलं, लोकांच्या लक्षात यायला लागलं असेल की नोहा सांगत होता जलप्रलय येणार आहे. ज्यावेळेस पाणी कमरेपर्यंत आलं असेल, छातीपर्यंत पाणी वाढत चाललं असेल, त्यावेळेला लोक म्हणत असतील की अरे नोहा सांगत होता ते खरोखर असलं पाहिजे. परमेश्वराने कदाचित त्याला निवडलं असेल, कदाचित त्याला सांगितलं असेल की मी जलप्रलय करणार आहे. तो आपल्याला सांगत होता, परंतु आपण ऐकलं नाही. ज्या वेळेला पाणी त्यांच्या छातीपर्यंत आलं असेल, त्यावेळेला ते विचार करायला लागले असतील की आता आपण कशी काय वाचणार. कदाचित त्यांनी नोहाच्या तारूकडे पळायला सुरुवात केली असेल. परंतु तुम्ही बायबलमध्ये पहा, उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितले की परमेश्वराने ते दार बंद केलं होतं बाहेरून. जर ते दार आतून बंद केलं असतं तर नोहाला कदाचित लोकांची दया आली असती आणि नोहानी कदाचित दरवाजे उघडले असते. काही लोकांना त्याने त्या तारूमध्ये आत घेतलं असतं. परंतु बायबलमध्ये असं लिहिले की दरवाजे परमेश्वराने बाहेरून बंद केले होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्यांच्यासाठी दारं बंद केली होती, कारण त्या लोकांनी ऐकलं नाही. त्या लोकांनी परमेश्वराकडे लक्ष दिलं नाही. त्या लोकांनी परमेश्वराच्या सुवार्तेकडे त्यांनी कानाडोळा केला. नोहाच्या सुवार्तेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. परमेश्वराचं ज्ञान त्यांनी धिक्कारलं, परमेश्वराची वचनं त्यांनी धिक्कारली. आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतो की एकही व्यक्ती, नोहाच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती वाचलेली नाही. आजही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ संपूर्ण जगात गाजवली जात असताना या माध्यमाद्वारे, हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे, या माध्यमाच्या द्वारे आम्ही सुवार्थच गाजवायचा प्रयत्न करतोय की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सुमारे 2024 वर्षापूर्वी आला. तुमच्या माझ्या पापांसाठी तो मारला गेला, तो वधस्तंभावर त्यांनी बलिदान केलं, स्वतःचं रक्त वाहिलं. त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या माझ्या पापांची क्षमा होते. पश्चाताप करा, आपल्या मनाचं नवीनीकरण करा, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. तो जिवंत देवाचा पुत्र आहे याच्यावरती विश्वास ठेवा. तो मेलेल्यातून पुन्हा उठला आणि तो स्वर्गात गेला आणि खूप लवकर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा येत आहे. हीच सुवार्ता पौलानेही गाजवली, आम्हीही गाजवत आहोत, अनेक देवाचे सेवक लोक गाजवत आहेत. परंतु तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार आहात का? आज थोडासा विचार करा. जर विश्वास नाही ठेवला तर ज्याप्रमाणे नोहाच्या काळामध्ये झालं, नोहाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे अचानक जलप्रलय आला, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेसही होईल.
असं बायबल आम्हाला सांगते. अचानक प्रभू येशू ख्रिस्त येईल. कधी येईल, कसा येईल, कोणालाच माहित नाही. कोणत्या वेळेत येईल, कोणत्या तारखेला येईल, किती वाजता येईल, काहीच कल्पना नाही. आम्ही तयारी केली का? आम्ही तयार आहोत का? आम्ही जगी गोष्टींमध्ये गुरफटलेलो आहोत. लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते, खातपीत होते, मौज मजा करत होते, सगळ्या प्रकारचं पाप धिटाईने करत होते. त्याच प्रकारे आजही आम्ही पण वागत आहोत का? सगळ्या प्रकारची पाप अतिशय धिटाईने करत आहोत. चाललंय, चालू द्या, काय फरक पडत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. टायटॅनिक ज्यावेळेला बुडालं, ज्यावेळेला समुद्रावरती त्याची एंट्री झाली, त्यावेळेला तो फ्रँकलिन, तो कॅप्टन स्मिथ असं म्हटलं होतं की देव स्वर्गातून आला तरी हे जहाज बुडू शकणार नाही. मानवी बुद्धी अतिशय तोडकी आहे. आम्हाला आज विचार करायची गरज आहे. नोहाचा तारू, ज्याला इंजिन नव्हतं, ज्याला कुठल्याही प्रकारची मोटर नव्हती, ते आजही अस्तित्वात आहे. त्याचं लाकूड कदाचित खराब व्हायला सुरुवात झाली असेल, शेवटी ते लाकूडच आहे, पण आजही ते सापडलेलं आहे. आजही ते चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला ते सापडेल. नोहाचा तारू आजही अरारत पर्वतावरती टेकलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि टायटॅनिक मात्र बुडून गेले. त्याचं नामोनिशाण संपून गेले, नष्ट झाले. 1909 सालामध्ये बांधलेलं, सुमारे 100-125 वर्षापूर्वी बांधलेलं. परंतु नोहाचा तारू किती हजार वर्षांपूर्वी बांधला होता आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित माझ्या अंदाजे सुमारे 4000 वर्ष त्या गोष्टीला झाले असावेत. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत प्रियांनो. परमेश्वराच्या क्रोधाला बळी पडू नका. तर परमेश्वराची जी कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावरती झाली आहे, त्या कृपेकडे आम्ही लक्ष देणारे लोक असावेत, अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्याने धीराने सहन केलेलं आहे, सहन करत आहे. अजूनही त्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे की प्रत्येकाने पश्चाताप करावा आणि मागे वळावं. आम्ही आजही सगळ्या प्रकारची पाप करण्यामध्ये व्यस्त आहोत, गुंग आहोत. त्या पापातून आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्त सुमारे 2024 वर्षापूर्वी यासाठी आला की आमच्या पापांची क्षमा व्हावी. त्याने वधस्तंभावर स्वतःचं बलिदान केलं यासाठी की आम्ही त्या पापातून बाहेर निघावं आणि आता जी शिक्षा आम्हाला व्हायची होती त्या शिक्षेतून आम्ही बाहेर पडावं आणि ते अनंत काळचं जीवन, त्याचा उपभोग आम्ही घ्यावा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान दिले. त्याने स्वतःचं पवित्र असं रक्त वाहिलंय. रक्त वाचून पापाची क्षमा नाही, आणि म्हणून त्याने स्वतःचं रक्त वाहिलंय. आज आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही कशा प्रकारे आम्ही जगत आहोत. या काळामध्ये परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या संगती करार केलाय. लुकरूज शुभवर्तमानामध्ये सांगितलंय बघा, 20व्या अध्यायामध्ये 22व्या अध्यायात 20वं वचन. लुकरूज शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 20वं वचन. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने एक नवीन करार आमच्या संगती केलाय. म्हणूनच म्हटलं बायबलमध्ये 2 करार आहेत, एक जुना करार आणि एक नवा करार. जुन्या करारामध्ये नियमशास्त्र होतं, नवीन करारामध्ये परमेश्वराची कृपा आहे. हालेलुया. फक्त पश्चाताप करायचा, विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या कृपेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं. जुन्या करारामध्ये सगळ्या प्रकारच्या विधींना सामोरं जावं लागत होतं. नवीन करारामध्ये आम्हाला फक्त 2च विधी आहेत. पहिला म्हणजे बाप्तिस्मा आणि दुसरा म्हणजे प्रभू भोजनाचा मेज आम्ही स्वीकारणं. जुना करार हा प्रभू येशू ख्रिस्ताची सावली असा आहे आणि नवीन करार हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त असा आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत
त्या बायबलकडे, त्या वचनांकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत? आम्हाला आज थोडासा विचार करायचा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वतःच्या रक्तामध्ये एक नवीन करार केला आहे. आणि पहिले योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलंय की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त बघा, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सगळ्या प्रकारच्या पापांपासून शुद्ध करतं. आम्ही मात्र पाप करायचे काय सोडत नाही. म्हणूनच बायबलमध्ये असं सांगितले की मानवाच्या मनातल्या कल्पना एकसारख्या दुष्ट आहेत, असं मी सुरुवातीला सांगितलं. नोहाच्या काळामध्ये जसं होतं तसंच आजही चालू आहे. परंतु त्या पापातून बाहेर निघण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तुम्ही आजही पापामध्ये आहात काय? पश्चाताप करा. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही संधी आहे. आम्ही अगदी शेवटच्या काळात आहोत. कोणत्याही क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त येऊ शकतो. इस्रायलचं वॉर आम्हाला त्या गोष्टी सांगत आहे. जगामध्ये ठिकठिकाणी दंगे होत आहेत. नायजेरियामधला दंगा जर कालच्या न्यूज पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल. ब्रिटनमध्ये जो दंगा चालू आहे तुम्ही बघा, अनेक ठिकाणी हिंसा चालू आहे. पाण्यामुळे लोक मरत आहेत, कुठे आग लागून लोक मरत आहेत, कुठे ऍक्सिडेंट्स होऊन लोक मरत आहेत, कोणी पाण्यात वाहून जात आहे, कोणी अग्नीने मरत आहे. युक्रेन आणि रशियाचं वॉर आम्ही पाहत आहोत आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला जगाचा शेवट दाखवत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे येण्याचे दिवस आम्हाला दाखवत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला अतिशय गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. काय येशू म्हटलेला तारू आज आमच्या जीवनामध्ये आहे का? आजच्या युगामध्ये येशू हा आमच्यासाठी एका तारवाप्रमाणे आहे आणि त्या येशू म्हटलेल्या तारूमध्ये आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. तो येशू म्हटलेला तारू आमच्या जीवनामध्ये आहे का? आम्ही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय का? की आम्ही त्या तारूकडे पाहून हसत आहोत, आम्ही त्या तारूला नावं ठेवत आहोत? आज विचार करा. आम्ही येशूला नावं ठेवणारे लोक बनलेलो आहोत. आम्ही त्या तारूकडे पाहत नाही. आम्ही जगामध्ये स्वतःच्या गरजांकडे पाहत बसलो. परंतु अचानक ज्या वेळेला जलप्रलय येईल, अचानक ज्या वेळेला संकट येतील, अचानक ज्या वेळेला सगळ्या प्रकारच्या अडीअडचणी निर्माण होतील, त्यावेळेला देवाकडे जाण्याऐवजी मग त्यावेळेस जेव्हा पाणी कमरेच्या वर आलं, छातीपर्यंत आलं, आता बुडायला लागले आणि मग देवाला हाक मारण्यामध्ये अर्थ नाही, कारण त्यावेळेला दरवाजे बंद झालेले असतील. आज वेळ आहे, आज समय आहे, आज तुमच्या आणि माझ्यासाठी वेळ गेलेली नाही. आज आम्हाला संधी आहे, पश्चाताप करायची संधी. म्हणून पश्चाताप करा आणि देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. नोहाच्या काळामध्ये जसं झालं तसंच या काळामध्ये अचानकपणे प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. रॅप्चर कधी पण होऊ शकतं. त्या रॅप्चरसाठी आम्ही तयारी केली का? आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा. आम्ही रॅप्चरसाठी तयारी केलेली लोक आहोत का आम्ही आजही खात पित आहोत, मजा करायचं, एन्जॉय कसं करता येईल त्याचा विचार करायचा. स्वतःच फक्त घर, गाडी, बंगला, पैसा याच्यामध्ये मग्न आहोत. फक्त पैशाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. फक्त शारीरिक सुखाच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत. शारीरिक गरजांच्या पाठीमागे लागलेलो आहोत. परंतु आमची आध्यात्मिक भूक, आध्यात्मिक गरज आम्ही तिच्याकडे कधीच लक्ष देत नाही. प्रियांनो, देवाचं वचन आमची आध्यात्मिक भूक भागवतं. देवाचा पवित्र आत्मा आमची आध्यात्मिक गरज पूर्ण करतो आणि म्हणून परमेश्वराकडे लक्ष द्यायला शिका. देवाच्या आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये पहिलं स्थान द्या. देवाच्या आत्म्याला तुमच्या जीवनात बोलवा. त्याला विनंती करा, त्याला प्रार्थना करा. या जगातील प्रत्येक एक गोष्ट इथेच ठेवली जाणार आहे, परंतु देवाचं वचन कधीच नाहीसं होणार नाही. सगळं काही नाहीसं होईल. ज्यावेळेला आमच्या शरीरामध्ये मरण येईल त्यावेळेला आम्ही जगातलं काहीच घेऊन जाणार नाही, परंतु आमच्या आत्म्याला फक्त स्वर्ग किंवा नर्क या दोन्हीपैकी एका ठिकाणी जावं लागेल. मग त्यावेळेस आमचा विश्वास कसा असेल त्याच्यावर परमेश्वर आमचा न्याय करेल. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. विचार करायला शिकूया.
परमेश्वराकडे लक्ष द्यायला शिकूया. देव सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, त्याच वेळेला तो प्रेमळ आहे, तो प्रीती आहे, देव प्रीती आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे त्याने अगाध अशी प्रीती केली आणि त्या येशूला त्याने तुमच्या माझ्यासाठी देऊन टाकले. आता वेळ आहे तुम्ही आणि मी त्याच्यासाठी काहीतरी करायची. आता वेळ आहे तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायची. आता वेळ आहे ज्याप्रमाणे त्या जलप्रलयामध्ये पृथ्वीचा नाश झाला, शेवटच्या काळात जो नाश होईल तो अग्नीने होईल असं बायबल आम्हाला प्रगटीकरणामध्ये सांगतं. आणि त्या अग्नीमध्ये आम्ही जाऊन पडावं नाही, म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायची गरज आहे. पापामधून बाहेर पडूया, पश्चाताप करूया आणि त्या परमेश्वराकडे लक्ष द्यायला शिकूया. या थांबूया आपण इथे, परमेश्वराकडे प्रार्थना करूया की नोहाच्या काळात ज्याप्रमाणे जलप्रलयाने नाश झालाय, शेवटच्या काळात ज्याप्रमाणे अग्नीने नाश होईल असं तू सांगितलेस, त्या अग्नीने आमचा नाश व्हावा नाही, म्हणून आम्हाला पश्चातापी हृदय दे अशी प्रार्थना आपण त्या परमेश्वराकडे करूया. थांबू आपण इथे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, आजच्या सुंदर वचनांबद्दल तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. तुला उंचावतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वरा. तुला आज पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. तू महान आहेस, तू दयावान आहेस परमेश्वरा, आणि तुला विनंती करतो की जिवंत देवा, ज्याप्रमाणे आम्ही नोहाच्या काळाकडे पाहतो परमेश्वरा, ज्याप्रमाणे तू पाण्याने जलप्रलय केला होता जिवंत देवा, पाण्याने या पृथ्वीचा नाश केला स्वर्गीच्या देवा. स्वर्गीच्या देवा, तुझं वचन सांगतं की या शेवटच्या काळामध्ये तू अग्नीने या पृथ्वीचा नाश करणार आहेस आणि त्या नाशामध्ये आम्ही जावं नाही, त्या अग्नीमध्ये आम्ही जाऊन पडावं नाही, म्हणून तू आमच्या प्रत्येकाला विशेष प्रकारे सहाय्य कर. रोमकरसपत्रामध्ये तुझं वचन सांगतं, तुम्ही मुखाने कबूल कराल, अंतःकरणाने विश्वास ठेवताल तर तुमचं तारण होईल. होय परमेश्वरा, आम्हाला विश्वास ठेवण्यासाठी, मुखाने कबुली देण्यासाठी आमच्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण तयार कर जिवंत परमेश्वरा. अनेक लोक आज नाशामध्ये आहेत, अनेक लोक आज दुःखामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, अडीअडचणींमध्ये आहेत. त्या प्रत्येकाला तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी लागणारं जीवन दे परमेश्वर. स्वतःच्या जगिक सुखाकडे पाहून ते स्वतःचा जीव ज्या प्रकारे धोक्यात घालत आहेत परमेश्वरा, त्याच्यातून तू त्यांना बाहेर काढ आणि जगिक सुखाकडे पाहण्यापेक्षा त्यांनी आध्यात्मिक जीवनाकडे पाहावं, याच्यासाठी प्रत्येकाच्या मनाची, हृदयाची, अंतःकरणाची तू आज तयारी करून घे अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदल परमेश्वरा. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये तुझ्याकडे पाहणारं मन, हृदय दे परमेश्वर पित्या. प्रत्येकाला ते अंतःकरण दे जे तुझ्याकडे पाहणारं असेल, तुझ्यावर विश्वास ठेवणारं असेल आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जगणारं असेल. होय परमेश्वरा, तू कृपा कर. या शेवटच्या काळामध्ये अद्भुतरित्या तू प्रत्येकाचं विशेष प्रकारे सहाय्य कर आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला मी तुझ्या दयास्थानापुढे उंच करतो. प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक आणि प्रत्येकाला तुझ्या अधिक जवळ येता येऊ देत, तुझ्यावर विश्वास ठेवता येऊ देत, तुझ्यावर प्रीती करता येऊ देत परमेश्वरा. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या आज्ञेप्रमाणे जगण्यासाठी लागणारं सहाय्य तू प्रत्येकाला पुरव अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येक जण ज्या त्रासात असेल, दुःखात, समस्यात, अडीअडचणीत, रोग आजार विकारात असतील, त्या प्रत्येकाची सगळ्या प्रकारचे रोग आजार विकार, दुःख, समस्या आज मी येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो आणि तुला विनंती करतो, प्रत्येकाला तू सुटका दे, प्रत्येकाला तू मोकळीकता दे. येशूच्या रक्ताद्वारे प्रत्येकाला तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर आणि होऊ देत. प्रत्येकाला त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याकडे पाहता येऊ देत, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रत्येकाला पाहता येऊ देत अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तू ऐकविते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराकडे लक्ष द्या, प्रार्थना करा, स्वतःची काळजी घ्या आणि देवाच्या वचनांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा. सातत्याने बायबल वाचन करा आणि परमेश्वराला हाक मारा. या शेवटच्या काळात जगत असताना परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो, संरक्षण करो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद भरभराटीने येऊ, हीच मी देखील तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. थँक्यू. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.